हॅलो अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज सॅटर्डे आहे आणि मी काहीतरी शूट करणार आहे. तर इट इज गोइंग टू बी अ रेसिपी व्लॉग. इकडे मी ऑलरेडी माझं सोयाबीन उकळायला ठेवून दिलेलं आणि त्याच्यात थोडंसं मिरची, आलं आणि सोया सॉस पण मी टाकते वाईल इट इज बॉइलिंग. तर आता आपलं जे सोयाबीन उकळलेलं आहे, यू कॅन सी सोया सॉस आहे, त्याच्यामध्ये मिरची पण आहे, आलंही आहे, आल्याचे तुकडे आहेत. हे मी आता पिळून घेणार आहे. तर आता मी एका बाउलमध्ये चिकन घेतलंय कारण की मी चिकन चिली पण बनवते आणि हे सोयाबीन जे आपण उकळले होते ते. सो चिकन चिली अँड सोयाबीन चिली. मी वेगवेगळे कलरचे बाउल्स ठेवले त्याच्यामुळे लक्षात येईल. जे व्हाईट बाउल आहे त्याच्यात चिकन आहे आणि ब्लू बाउल मध्ये सोयाबीन. मला हे लक्षात येईल, सगळ्यांना लक्षात येईल. आणि मम्मी इकडे मम्मी इकडे कांदा आणि शिमला मिरची मला कापून देणार आहे. म्हणजे जे काही चॉपिंग आहे ते सगळं मम्मी करून देणार आहे बेसिकली. शिमला मिरची आणि कांदा असे चौकोन चौकोन कापून घ्यायचे. सो म्हणजे त्यांची साईज आणि सोयाबीन आणि चिकन दोघांची साईज सेम होऊन जाते. सो आता पहिली गोष्ट आपण टाकणार आहे कॉर्नफ्लावर आणि त्यानंतर थोडासा मैदा, मग थोडा सोया सॉस, थोडं आलं लसूणची पेस्ट आणि चिकन मध्ये अंड फोडून टाकणार. अंड पण टाकायचं चिकन सोयाबीन मध्ये. मांडे लांब ठेवते हो ना. अँड यू ऑल नो मम्मी इज व्हेजिटेरियन, त्यामुळे दोन दोन गोष्टी आणि थोडं थोडंच टाकायचं, कॉर्नफ्लॉवर पण आणि मैदा पण. ही मी आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवली होती, बनवून घेतली होती आताच म्हणजे. आणि हे थोडंसं चंकी आहे कारण की त्याच्यात जे पाणी टाकलं तर ते फाईन होऊ शकतं, पण मला पाणी नाही टाकायचं. अराउंड 1 स्पून सोयाबीन मध्ये आणि 1 चमचाभर चिकन मध्ये. थोडंसं जास्त चिकनला, चिकन थोडं जास्त आहे मला. हा डार्क सोया सॉस आहे, तो पण त्याच्यात टाकते. कांदा खूपच तिखट. रेड चिली आणि ग्रीन चिली सॉस पण टाकणार आणि मीठ पण टाकायचंय. आता मीठ सोयाबीन उकळताना पण नव्हतं टाकलं, तर थोडंसं जास्तच टाकायचं कारण हेच आपलं मॅरिनेशन असणार आहे. सोयाबीन टाकली नाही का तू? मी नाही टाकली, तू टाकली उकळायला पण नको. मी वरतून जाऊन घाल तोपर्यंत उकळून गेलेली ती सोयाबीन. पण मी वर गेली तेव्हा सोयाबीन टाकलीच नाही, तूच टाकून आली ती वर. असं चिकन मध्ये सगळ्या गोष्टी टाकल्यात आणि सोयाबीन मध्ये पण सेम गोष्टी टाकल्यात. अजूनपर्यंत दोघांमध्ये सेमच आहे, फक्त आता ह्याच्यात आपण चिकन मध्ये अंड ऍड करूया. अंडे फोडतात, त्याला असं फेटून घेऊन मग टाक त्याच्यात. तर अंड्याला थोडं फेटून घेऊया. आणि आता हे अंड गोज इन द चिकन, मुर्गी के साथ अंडा. आणि आता ह्याला मिक्स करून द्यायचं व्यवस्थित. आता सोयाबीनला मम्मी मिक्स करते. our soybean looks and this is how our chicken marination looks. तर तेलात सगळ्या भाज्या टाकल्या आणि त्यांना एक वाफ द्यायची. सोयाबीन असं तळून घ्यायचं. आणि पप्पा पण आले आहेत आणि पप्पा इकडे धुरंधर बघतायत. तू येऊन गेला, तुम्ही अजून वनच बघताय. आता वन बघतोय मग तू बघता येईल ना, नाही तर समजणारच नाही. आणि वन पण पप्पा इतकं पाठ मध्ये बघता, पहिले थोडा पाहिला मग थोडा आणि आता उगीला पाठ बघताय. मग तू बघायला सगळं तू बघायला गेला असेल, पण मला असं वाटतं तो थिएटर मध्ये. तोपर्यंत इकडे येऊन जाईल. हा, तोपर्यंत नेटफ्लिक्सवर येऊन जाईल. जोपर्यंत पप्पांचं वन बघून येईल तोपर्यंत नेटफ्लिक्सवर येऊन जाईल. मम्मी तू पाहिलाय का? मला असं पिक्चर नाही आवडत. मम्मीला असे फायटिंग बेटिंगचे पिक्चर नाही आवडत जास्त, पण मस्त बनवलाय हा पिक्चर. इकडे सोयाबीनची सेकंड बॅच फ्राय झाली आहे आणि म्हणजे भाज्या पण ऑलमोस्ट सॉटे होऊन गेल्या. त्याच्यात आपण मसाला टाकूया. मसाला आम्ही हा चिंग्सचाच वापरतो कारण की डज द जॉब आणि काहीच टाकायला नाही लागत, मीठही टाकायला नाही लागत, मस्त होऊन जाते.
आणि नंतर ऍडिशनल एकही सॉस वगैरे काहीच टाकायला लागेल, बस छान होऊन जाते. घालू शकतो अजून थोडं. आणि आता त्याच्यातच आपण राईस टाकून द्यायचं. कलरफुल होऊन गेला आज एकदम, कलरफुल अँड हेल्दी. मस्त, किती छान कलर येतो ना. आणि हा ऑलरेडी शिजलेला भात आहे, त्यामुळे ह्याला फक्त एक वाफ दिली ना तरी ते होऊन जाणार आहे. आम्ही ह्याच तेलात चिकनही तळून घेतो, कारण की ऑलरेडी तेल होतं. आणि इकडे आपला फ्राईड राईस पण ऑलमोस्ट डन आहे. फक्त ते एक एक पीस करून टाकायचे, कारण की ह्याच्यात आपण ऑलरेडी अंडं टाकलेलं आहे. जर असंच ओतून दिलं तर मग तिथे ऑमलेटच बनवलं. ऑमलेटचं पण चिकन चिल्ली प्लस ऑमलेट, ऑमलेट चिल्ली. जोपर्यंत मम्मी चिकन फ्राय करते तोपर्यंत सोयाबीन चिली पाहिजे. फर्स्ट इन पॅन गोड सम ऑइल. थोडंच टाकायचं. मी कधी पण ना मिनिमल ऑइल कुकिंगच प्रेफर करते, कारण की ऑलरेडी आपण सोयाबीन पण तळलेलं, चिकन पण तळलं पडत नाही. त्याच्यामध्ये आधी आपण टाकूया थोडीशी मिरची, ते टाकलं थोडंसं कांदा. आणि कॅमेरा ना माझ्यासाठी थोडा खाली आहे, त्यामुळे मी अशी वापरण्याचं काय मध्ये नाही तर नाही होणार. या भाज्यांना असं सॉटे करूया. आणि ह्याच्यात आता आलं लसूणची पेस्ट टाकायची, थोडीशी आलं लसूणची पेस्ट. तर ह्या भाज्यांना पण थोडीशी एक वाफ घेऊया. चिकन पण ऑलमोस्ट. सोयाबीन चिलीमध्ये मी सगळे सॉसेस टाकते. सॉस डालने के बाद थोडासा टोमॅटो सॉस भी डालने की, आणि थोडीशी साखर, थोडस व्हाईट विनेगर, एकदम थोडं. हार्डली एवढी. आफ्टर ॲडिंग ऑल द सॉसेस हे असं थोडंसं दिसतंय. कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिक्स करून टाकतो. आता जसं आपण सोयाबीन चिलीला केलं तसंच सेम ऑइलमध्ये मिरची, कांदा, शिमला मिरची आणि आलं लसूणची पेस्ट सगळं सॉटे करून घ्यायचं. हे असे सॉटे झाले सगळे की मग त्याच्यात आपण सगळे सॉसेस टाकू. हा, आणि ह्याच्यात हे पण टाकायचं आलं लसूणची पेस्ट. आता जेवढी आहे तेवढी मी सगळे टाकून देते. थोडंसं त्या भाज्या शिजण्यासाठी त्यांना झाकण ठेवायचं. तीन वेळा थोडंसं चिकन टेस्ट करून कसं. मस्त. पप्पांना थोडं चिकन टेस्ट. लेट्स सी हिज रिएक्शन. जो या तो फांसी का इंतजार कर रहे हो या उम्र हेलो. कैद की सजा एक चिकनचं पीस टेस्ट करून बघा, एकच फक्त टेस्ट. एकच. हा, वो मकसद हम उन्हें देंगे and if we succeed गरम we आहे, might just have मस्त लागतंय ना. in our hand. संपलं वाटतं धुरंधर. माझ्या भाज्या मस्त आलं. आपल्या भाज्या पण मिक्स सेपरेट आहे बघा, मिक्स नको. सेपरेट आहे, हे आपलं इथे सेपरेट आहे. आता ह्याच्यात सेम सगळे सॉसेस. मास्टर शेफ आल्यात. रेग्युलर बेसिस एवढे हे सॉसेस खाणं चांगलं नसतं, पण आम्ही वन्स इन अ वाईल म्हणजे मला असं वाटतं खूप दिवसांनी चिली बनवतात. हा, लॉकडाऊन मध्ये आम्ही खूप रेसिपीज ट्राय केली. मम्मीने तर घरी पाव पण बनवलेले.
आउट ऑफ स्क्रॅच. पाणी टाकायचं, त्याच्याने त्याला छान सॉस टेक्स्चर येतो. एकदम थोडंच टाकायचं, बरोबर नाही तर बच पाणी नाही टाकायचं. आता असा हा सॉस दिसतोय. आता ह्याच्यात हे चिकन टाकून देऊ. पीसेस थोडे छोटे पाहिजे होते असं वाटायला लागलं मला. थोडं वरतं कट करायला पाहिजे. सॉस मध्ये चिकन कोट करून घ्यायचं. सो आपली चिकन चिली पण रेडी आहे आणि आपली सोयाबीन चिली पण रेडी आहे आणि आपला फ्राईड राईस पण रेडी आहे. सो चिकन चिल्ली आणि फ्राईड राईस रेडी झालं. कसं आलंय बाप्पा? एकदम सुंदर. सुंदर आहे. काय? चिकन सुंदर आहे. चिकन सुंदर आहे. छान झालं. तुझं कसं आलंय? अप्रतिम. एकदम हॉटेलपेक्षा खूपच. शिजलंय ना चिकन? तुझं कसं आलंय? झालं एकदम छान. सोयाबीन चांगलं झालंय? सोयाबीन छान झालं. नक्की? मस्त. कसं आहे आपलं चिकन? कसं आहे? सोयाबीन चिली केली, चिकन चिली केली. मी पण टेस्ट करून बघतो. पहिले तर चिकन चिली टेस्ट करून बघूया. एवढी तारीफ होते तर चांगलंच झालं असावं. कसा? डेफिनेटली ट्राय करा ही रेसिपी. मस्त झालं. आणि एकदा फ्राईड राईस टेस्ट करूया. आयुष्याला की जरा दे गं. आयुष आलं की आयुषसाठी पण सोयाबीन चिली बनवणार. तर आता आम्ही सगळे जेवतो. मी खाली बसले कारण की खूप गरम होतं आहे फॅनच्या एकदम सेंटरला. आणि इकडे टी व्हीवरती मॅच चालू आहे. कोणाची मॅच आहे? जेव्हा पण मी मॅच बघायला जाते तेव्हा पण राजस्थान रॉयल्सचीच मॅच असते. आणि कोण आहे? पिंक कोण आहे? सनरायझर्स आहे. हैदराबाद आणि राजस्थान. वाटतं बाप्पा कोण जिंकेल? राजस्थान. राजस्थान. तुला काय वाटतं? राजस्थान. आणि चिकन बघा किती छान कुक झालंय एकदम प्रॉपर. म्हणजे मी फोकने पण नाही तोडत आहे, स्पूननेच ते तुटतंय मस्त. तर आता आमचं जेवण झालंय आणि खूप उकडतंय म्हणून आम्ही कुल्फी खायचा प्लॅन केलाय. उकडतंय. आमच्या इथे एक फेमस कुल्फीवाला आहे, त्याच्या कुल्फी खूप छान असते. सो आय शो दॅट यू. इथेच पळत पळत जाय माझं ते घेणे. लिप ग्लॉस. ओके लिप ग्लॉस पैसे. लिप ग्लॉस नाही, लिप बाम आहे. तू पण लावू शकतो, घेऊन ये जा पटकन. भारी आहे. नको रे दिदी नको. तर इथून डायरेक्ट दिसत होतं साईडने जर पाहिलं तर इथं ते लावलंय बुवा ते. गेलं ते उडणार असतं ते. बहिणी मी दिसते का ह्याच्यात? ओके चला चला टू व्हीलर जाऊया. टू व्हीलर जायचं. कॅन्सल झालं. चालेल. दादा तू गेले गाडी. मी आणि पप्पा एका टू व्हीलर नसतात. मम्मी आणि हितेश तुमच्या गाडीवर चढले. किती गर्दी असते बघा तिथे. बबलू की बादशाह कुल्फी. संपलं तर चालू आहे. इथे बसून लावलं नाही बरं का. त्याचे लोक गाड्या टाकून देतात म्हणजे ओरडतात. इकडे टाकायला सगळं त्यानं तिथं ठेवलंय ना ते. सगळं टाकायला पाहिजे. अहो लोक काय करतात हवाई गेली कोण पाहिलं एक एक करून अशाच खूप काढा इकडे. माझे संपले आता. झालंय आमचं कुल्फी खाऊन आणि आम्ही चालू करतो. संपायला आला प्राची तुझे गाडी नाही नाही लोट. माझी गाडी कधी बंदच पडत नाही. माझी गाडी नेहमी मी एकदम ईच्या खाली जरी काटा गेला ना तरी गाडी बंद पडत नाही माझी. पण कमी वाटते मला काय. मला कधीच कमी नाही वाटत, तुम्हालाच कमी वाटतं. हे टाकलं गेलं ना आता. कुल्फी वगैरे खाऊन मस्त आलोय आणि जाते आता घरी.
सॅटर्डे माझा असाच असतो आणि मी सॅटर्डे इव्हनिंगच सुट्टी घेते. बाकी पूर्ण वीक माझं वर्किंग असतं. इवन संडे ऑल्सो आय वर्क. तर मग सॅटर्डेचा जेवढा पण माझा हाफ डेचा टाईम असतो त्याच्यामध्ये आय ट्राय टू मेक द मोस्ट ऑफ इट. कधी फ्रेंड्ससोबत, कधी फॅमिलीसोबत, कधी घरीच आम्ही काहीतरी असं छान डिनर कुक करतो आणि मज्जा करतो. सो आय गेस दॅट्स इट फॉर टुडे. आणि आता उद्या खुशी पण येणार आहे. सो आय गेस उद्या मी सकाळपासूनच व्लॉग स्टार्ट करेल. आजचा काही प्लॅन नव्हता, पण म्हटलं की आता थोडंसं एफर्ट्स घेऊन म्हणजे नॉट ऑन स्पेशल ओकेजन्स पण रेग्युलरली पण मी विचार करते की मी ब्लॉग्स सुरू करेल. व्लॉगिंगच्या मागचं माझं रिझन इज की एकतर मला कॉन्टेंट क्रिएशन ही स्पेस आवडते आता आणि जोपर्यंत मला त्याच्यात छान वाटतं, इट इज नॉट गिव्हिंग मी स्ट्रेस ऑर हेडेक, तोपर्यंत मी करणार आहे. कधी मला असं वाटलं की अरे मला नाही, आता मला खूप एडिटिंग अँड ऑलचा स्ट्रेस येतोय किंवा दोन्ही गोष्टी मॅनेज नाही होते, तर मे बी आय ड्रॉप दिस ऑल्सो. सेकंडली मला असं वाटतं की दिस इज गोइंग टू बी अ मेमरी चॅनल फॉर मी, की नंतर कधीचं बघायचं की अरे माझ्या त्या बर्थडेला काय केलेलं, अरे खुशीच्या त्या बर्थडेला पण काय केलेलं, किंवा असं छोट्या छोट्या मोमेंट्स आणि मेमरीज आमच्या, की जसं त्या काकांची गाडी घेतली तर तेव्हा कसं होतं सगळं. आपण जे फोटोज कॅप्चर करतो त्याचे पोज देऊन आपण ते फोटोज वगैरे असं क्लिक करतो. पण व्हिडिओजमध्ये नॅचरल असतं सगळं. म्हणजे माझं तरी पर्सनली काहीच स्क्रिप्टेड नसतं, नथिंग. एव्हरी बिट ऑफ माय ब्लॉग इज जस्ट रॉ. आणि आम्ही कोणीच म्हणजे मी स्वतः पण स्क्रिप्ट घेऊन बोलत नाही ना. मी मम्मी पप्पा और खुशी और हितेश और कोणालाच मी सांगते की यार तुम्ही असं करा, मग असं करू वगैरे. सो खूप नॅचरल जे आहे ते, कारण की मला असं वाटतं की दिस शुड बी अ फन स्पेस, की जे मी ॲक्च्युली आहे तेच दिसायला पाहिजे. आणि जर तुम्हाला ते आवडत असेल टू सी दिस साइड ऑफ मी, टू सी द अनफिल्टर्ड अँड रॉ लाईफ ऑफ प्राची, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अँड यू कॅन शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली ॲज वेल. आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला. आता वी हॅव 374 सबस्क्रायबर्स, विच इज अ बिग थिंग फॉर मी. आय एम होपिंग की आपले अजून सबस्क्रायबर्स वाढावे आणि मी छान छान व्हिडिओज प्लॅन करते. आता नेक्स्ट मी विचार करते की आता खुशी येणार आहे, तर मग आम्ही चॅलेंज असं काहीतरी करूया. आणि मला एक इंट्रोडक्टरी ब्लॉग पण करायचा आहे ॲक्च्युली, की मी काय करते बेसिकली अबाउट मी. आणि मला काही प्रश्न पण आलेले की तू काय करतेस, किंवा तुझं एज्युकेशन कुठून झालं आहे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, किंवा व्हॉट इज माय टेक ऑन स्कूल्स, आणि असं बरेच क्वेश्चन्स मला विचारत आहेत. सो आय एम ट्राईंग, म्हणजे मला कळत नाही ॲक्च्युली की मी कसं व्हिडिओ क्रिएट करू, और लाईक हाऊ टू जस्ट सिट अँड टॉक. तर आता हे मी पहिल्यांदा आहे की मी अशी बसून थोडंसं बोलते ऑन कॅमेरा. सो आय गेस ह्याची मला थोडीशी सवय झाली की मग मी अजून असे बोलण्यावाले पण व्हिडिओज करेल. आणि जर तुम्हाला आवडत असेल लाईक टू जस्ट लिसन टू मी अशी बोलताना रॉ, तरी पण मग कॉमेंट करून सांगा. सो आय गेस आजचा हा व्लॉग इथेच एंड करूया. आणि उद्या मी नक्की सकाळपासून शूट करणार आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या असतील किंवा तुम्हाला त्याच्यात अजून काही ॲड करायचं असेल तर ते पण मला कॉमेंट करून सांगा. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड आय सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.